लक्षात. आता इथं बेसिक गोष्ट काय आहे, आपण समजा जर पाहायला गेलं तर पहा, एक सोपा तुम्हाला एक आकडा सांगतो. बेसिक काय, आपण काय पाहितले मगाशी, आपला अर्थसंकल्प किती तारखेला मांडला जातोय, 1 फेब्रुवारीला. पण 2017च्या अगोदरचा तुम्ही विचार करा, आपला अर्थसंकल्प 2017च्या अगोदर केव्हा मांडला जायचा, फेब्रुवारी महिन्याच्या लास्ट वर्किंग डेला मांडला जायचा. लास्ट वर्किंग डे, बरोबर. म्हणजे थोडक्यात फेब्रुवारी महिना संपल्यानंतर मांडला जायचा. म्हणजे अर्थसंकल्पाची ॲक्च्युअल सुरुवात केव्हा व्हायची, मार्च महिन्यामध्ये व्हायची, बरोबर आहे. आता मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प सुरू झाल्यानंतर तो पूर्ण पास होण्यासाठी किती दिवस लागायचे पहा. सादरीकरण 1 दिवस, सर्वसाधारण चर्चा 3 ते 4 दिवस, विभागीय समित्यांमार्फत परीक्षण याला 3 ते 4 आठवडे, वीक, बरोबर आहे. अनुदानाच्या मागणीवर मतदान 26 दिवस, त्यानंतर सगळ्यांचं कॉन्सॉलिडेशन करून 3 ते 4 दिवस, बरोबर आहे. म्हणजे पहा, अर्थसंकल्प ज्या दिवशी सादर केलाय तिथून पुढं तुमचं विनियोजन विधेयक पास होईपर्यंत किती दिवस लागतात, 1 आणि 3, 4, म्हणजे हा 1 आठवडा झाला, हे 4 आठवडे, 5 आठवडे, 5 आठवडे प्लस हा 1 महिना. म्हणजे पहा, 7 5 35 दिवस आणि हा 1 महिना, म्हणजे जवळपास फेब्रुवारी महिन्याच्या लास्ट वर्किंग डेला बजेट मांडल्यानंतर हे बजेट पास व्हायला जवळपास 2 ते 2.25 महिने लागायचे. चला 2.25 महिने काउंट करून चला, 2.25 महिने म्हणजे किती झाले पहा, फेब्रुवारी एंड, मार्च महिना पूर्ण, एप्रिल महिना पूर्ण आणि काय मे महिना हाफ, जवळपास 2.5 महिने लागतात, बरोबर. 2, 2.25, 2.5 महिने लागतात. पण मला सांगा, इथं महत्वाची गोष्ट, आपलं जे मागच्या वर्षीचं बजेट आहे, मागच्या वर्षीच्या बजेटची तरतूद केव्हापर्यंत आहे, मागच्या वर्षीच्या बजेट तरतूद फक्त कुठपर्यंत आहे, मार्च एंड पर्यंत, 31 मार्च पर्यंत आहे. मग एप्रिल आणि मे महिन्यात पैसे कुठून खर्च करायचे, कारण पैसे खर्च करण्यासाठी जी कायदेशीर मान्यता लागते ती कुठून मिळते, ती विनियोजन विधेयकामधून मिळते. कुठून मिळते, विनियोजन विधेयकामधून मिळते. मी तुम्हाला काल पण संचित निधी शिकवताना महत्त्वाचा मुद्दा सांगितला होता, जोपर्यंत विनियोजन विधेयक पास होऊ शकत नाही तोपर्यंत संचित निधीमधून तुम्ही 1 रुपया सुद्धा खर्च करू शकत नाही. जोपर्यंत विनियोजन विधेयक पास होऊ शकत नाही तोपर्यंत संचित निधीमधून तुम्ही 1 रुपया सुद्धा खर्च करू शकत नाही. आता तुम्ही फेब्रुवारी महिन्याच्या लास्ट वर्किंग डेला जर बजेट मांडलं तर त्या केसमध्ये विनियोजन विधेयक पास करायला 2.5 महिने लागतील. 2.5 महिने लागतील म्हणजे जवळपास मे एंड लागेल आणि तुमचे मागच्या वर्षीची तरतूद तर 31 मार्चला संपणार आहे. मग एप्रिल आणि मे महिन्यात पैसे कुठून खर्च करायचे, कारण विनियोजन विधेयक पास व्हायला मे एंड येणार आहे, हाफ मे येणार आहे, बरोबर आहे. तर यासाठी संविधानात काय तरतूद आहे, जनरल डिस्कशन संपल्यानंतर वोट ऑन अकाउंट पास केलं जातं. तुम्हाला प्रोसेस कळली. आता पहा, वित्तमंत्र्यांना जनरल डिस्कशनमध्ये चर्चेच्या शेवटी रिप्लाय देण्याचा अधिकार असतो. वित्तमंत्र्यांना हा अधिकार असतो. आता पहा, अर्थसंकल्पाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 2 ते 2.25 किंवा 2.5 महिने लागतात, किंवा थोडक्यात विनियोजन विधेयक पास होण्यासाठी 2, 2.25 ते 2.5 महिने लागतात. केव्हापासून, बजेटचं सादरीकरण झालेल्या दिवसापासून. यामुळे सर्वसाधारण चर्चेनंतर सरकारी खर्चाची गरज भागविण्यासाठी, हे लक्षात ठेवा, कशासाठी, सरकारी खर्चाची गरज भागविण्यासाठी वोट ऑन अकाउंट पास केलं जातं. सरकारी खर्चाची गरज भागविण्यासाठी इथं प्रश्न कुठं विचारला जातो, वोट ऑन अकाउंट केव्हा पास केलं जातं. लक्षात ठेवा, वोट ऑन अकाउंट हे सर्वसाधारण चर्चा संपल्यानंतर पास केलं जातं. सरकारी खर्चाची गरज भागविण्यासाठी वोट ऑन अकाउंट पास केलं जातं. यामध्ये सामान्यतः 2 महिन्यांची तरतूद असते आणि 1/6 एवढ्या निधीची तरतूद. 1/6 का, 2 महिने, मला सांगा आपले टोटल किती महिने, 12. मग 12 पैकी 2 हा किती आकडा झाला बघा ना, 2 महिने हे 12 महिन्यांपैकी किती झाले, बे 12 1/6 आकडा झाला की नाही. तर 2 महिन्यांसाठी किती पैशांची तरतूद केली जाते, 1/6 एवढ्या निधीची तरतूद केली जाते. हे सगळ्यात महत्त्वाचं. चालेल. तर लक्षात ठेवा, जनरल डिस्कशन संपल्यानंतर सरकारी खर्चाची गरज भागविण्यासाठी वोट ऑन अकाउंट पास केलं जातं. यामध्ये सामान्यतः 2 महिन्यांसाठी 1/6 एवढ्या निधीची तरतूद करण्यात येते. हा सगळ्यात बेसिक आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. चालेल. आता वोट ऑन अकाउंट म्हणजे काय, तर
वोट ऑन अकाउंट परीक्षेसाठी काय लक्षात ठेवायचं आहे? पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, वोट ऑन अकाउंट हे सर्वसाधारण चर्चेनंतर मांडलं जातं. पहिला मुद्दा काय लक्षात ठेवायचा आहे? वोट ऑन अकाउंट हे सर्वसाधारण चर्चेनंतर मांडलं जातं. सगळ्यात बेसिक मुद्दा. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, वोट ऑन अकाउंट हे आपण कितीही महिन्यांसाठी मांडू शकतो, त्यावर असं बंधन नाही. सामान्यतः भारतीय अर्थसंकल्प मांडत असताना आपण वोट ऑन अकाउंट हे 2 महिन्यांसाठी मांडतो, ज्यामध्ये जवळपास 1/6 एवढ्या निधीची तरतूद केली जाते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा. आता इथं सगळ्यात की पॉईंट लक्षात ठेवा, वोट ऑन अकाउंटमध्ये काय असतं तर लक्षात ठेवा, वोट ऑन अकाउंटमध्ये फक्त खर्चाची तरतूद असते. हे वाक्य पक्क लक्षात ठेवा, वोट ऑन अकाउंटमध्ये फक्त आणि फक्त खर्चाची तरतूद असते, वोट ऑन अकाउंटमध्ये कमाईची तरतूद नसते. हे महत्त्वाचं वाक्य आहे, म्हणून परत एकदा सांगतोय, वोट ऑन अकाउंटमध्ये फक्त आणि फक्त खर्चाची तरतूद असते, कमाईची कसलीही तरतूद नसते. मग आता पुढे आपण पाहूया. पहा, अर्थसंकल्प पास करण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे सरकारची खर्चाची गरज भागविण्यासाठी जनरल डिस्कशन संपल्यानंतर वोट ऑन अकाउंट पास केलं जातं. सामान्यतः वोट ऑन अकाउंट 2 महिन्यांसाठी असतं. याच्या अंतर्गत एकूण खर्चाच्या 1/6 एवढ्या निधीची तरतूद ही वोट ऑन अकाउंटसाठी केली जाते. 1/6. आता इथं संविधानिक तरतुदी काय आहेत वोट ऑन अकाउंटसाठी? वोट ऑन अकाउंटसाठी संविधानिक तरतूद ही आर्टिकल 116 मध्ये देण्यात आलेली आहे. वोट ऑन अकाउंटची तरतूद आर्टिकल 116 मध्ये देण्यात आलेली आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वोट ऑन अकाउंट हे आपल्याला दरवर्षी लागणार आहे, ती सरकारची खर्चाची गरज आहे. यामुळं वोट ऑन अकाउंटला हे फॉर्मल मॅटर म्हणजे आवश्यक मॅटर असं कन्सिडर करून त्याला विदाऊट डिस्कशन पास केलं जातं. हां, जर समजा संसदेनं आग्रह धरला की वोट ऑन अकाउंटवर डिस्कशन घ्याच, तर ते डिस्कशन घेणं आवश्यक असतं. पण नॉर्मली वोट ऑन अकाउंट हे फॉर्मल मॅटर असतं, त्यामुळे त्याला कोणत्याही डिस्कशन विना सहज पास केलं जातं. 2004-05 साली लक्षात ठेवा, NDA सरकारने म्हणजे काय, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स सरकारने 4 महिन्यांसाठी वोट ऑन अकाउंट पास केलं होतं. कारण त्यावर्षी सरकार निवडणुका होत्या, त्यामुळं इथं काय होतं, NDA सरकारने 2004-05 साली 4 महिन्यांसाठी वोट ऑन अकाउंट पास केलं होतं. वोट ऑन अकाउंट नॉर्मली 2 महिन्यांचं असतं, पण तुम्ही ते 4 महिन्यांसाठी सुद्धा पास करू शकता, त्यावर असं कोणतंही बंधन नाही. फक्त लक्षात ठेवा, वोट ऑन अकाउंटमध्ये फक्त आणि फक्त खर्चाची तरतूद असते. लक्षात ठेवा, फक्त खर्चासाठीची तरतूद असते, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, यामध्ये टॅक्सेशनचं कोणतंही मॅटर नसतं. तिसरा मुद्दा, वोट ऑन अकाउंट हे कोणतंही सरकार पास करू शकतं. कोणतंही सरकार, चालू सरकार असेल, काळजीवाहू सरकार असेल, कोणतंही पास करू शकतं. काळजीवाहू सरकार माहिती आहे सर्वांना? काळजीवाहू सरकार म्हणजे काय? जेव्हा पंतप्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन सरकार सत्तेत येईपर्यंत जुनेच पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ कामकाज पाहतात, याला आपण काळजीवाहू सरकार किंवा केअरटेकर गव्हर्नमेंट असं म्हणतो. परत एकदा लक्षात घ्या, जेव्हा पंतप्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन सरकार सत्तेत येईपर्यंत जुनंच सरकार जेव्हा कामकाज पाहतं, तेव्हा या जुन्या सरकारला आपण काळजीवाहू सरकार किंवा केअरटेकर गव्हर्नमेंट असं म्हणतो. तर इथं लक्षात ठेवा, वोट ऑन अकाउंट हे काळजीवाहू सरकार सुद्धा मांडू शकतं.